मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण मधुबाला ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग करणार आहे। मी ज्या पद्धतीनं ब्लाऊज कटिंग दाखवते तो फिटिंगला परफेक्ट बसतो आणि आपण ज्या पद्धतीनं ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपण फिनिशिंगकडे पूर्ण लक्ष देतो, त्यामुळे आपला ब्लाऊज फिनिशिंगला सुद्धा खूप छान दिसतो। तुम्हाला या पद्धतीनं ब्लाऊज शिवायला शिकायचं असेल तर या चॅनेलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हे आपलं अस्तर, हा आपला ब्लाऊजचा कपडा, याला आपण पॅड अटॅच करणार आहे। सगळ्यात पहिला मी बाही कटिंग करायला घेते, तर मी अस्तरची ही 4 फोल्ड घडी घातली। पहिला आपल्याला डबल घडी होती, तर मी 4 फोल्ड घडी घातली आणि खाली एक सरळ लाईन आखून घेतली। कपडा सरळ केल्यानंतर एक लाईन आखायची आहे आणि आपली बाही उंची 9.5 इंच आहे, त्यात तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे। 10.5 इंच किंवा 10.5 इंच मी बाही उंची घेतली आहे। तुम्हाला या ठिकाणी तुमची उंची ॲड करायची आहे। तुम्हाला ज्या उंचीची बाही घ्यायची आहे ती तुम्हाला उंची ते घ्यायची आहे आणि मुंढा उतार मी 3.5 इंच घेतला आहे। आता बाही उंची जी आहे त्याप्रमाणे मुंढा उतार आपण चेंज करतो, एकसारखा ठेवत नाही। तर तुम्हाला बाही उंची किती असली म्हणजे किती मुंढा उतार घ्यायचा किंवा बाही रुंदी किती घ्यायची हे समजत नसेल तर या चॅनेलला 3 प्रकारची बाही कटिंग असा एक व्हिडिओ अपलोड केला आहे, त्याची लिंक मी याच व्हिडिओच्या खाली देईल, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकताय। कारण तुम्हाला बाही कटिंग परफेक्ट जमेल आणि मुंढा शेप देता येत नसेल तर त्या व्हिडिओमध्ये मी मुंढा शेप देण्यासाठी सुद्धा 2 खूप छान टिप्स दिले आहेत, तर तो व्हिडिओ नक्की बघा। आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे। आता आपण मागील भाग कटिंग करायला घेतोय। मागचा भाग आपला मागील हुकाचा हा ब्लाऊज आहे, तर मागील उंची 13.5 इंच आहे, त्यात मी 1 इंच प्लस करते, 14.5 इंच मी मागील उंची घेतली आहे। 2 ठिकाणी मी उंचीला मार्किंग करते, 14.5 इंचच मी उंचीला हे बघा मार्किंग केली आहे आणि ही आपली शोल्डर लाईन आहे। आपल्या शोल्डर 15 इंच आहे, त्याच्या अर्ध 7.5 इंच मी शोल्डर घेतला आहे। तुम्ही हे बघा पाठीमागच्या हुकाचा हा भाग ओपन आहे। मुंढा सुद्धा तुम्हाला 7.5 इंचच घ्यायचा आहे। जेवढं शोल्डर घेतलंय तेवढं छाती लाईनला सुद्धा मार्किंग करायचे आहे 7.5 इंच आणि मुंढा लाईन आखायची आहे। मुंढा लाईन तिरकी जायला नको म्हणून आपण 2 ठिकाणी सेम मार्किंग केली आणि मुंढा लाईन आखून घेतली आहे। ही आपली कमर लाईन आणि छाती लाईन आखायसाठी तुम्हाला परत एकदा उंची ते 7.5 ला मार्किंग करायचे आणि ही आपली छाती लाईन झाली। मुंढा उतार आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे आणि शोल्डरवर 2.5 इंच अशी एक मार्किंग करायचे, क्रॉस लाईन आखायची आहे आणि जी मुंढा लाईन राहिली तिचा मध्य काढायचं आहे आणि अर्धा इंच आतमधल्या साईडला मार्किंग करायची आहे आणि क्रॉस लाईन आखून घ्यायची। क्रॉस लाईन आखल्यामुळं मुंढा शेप देणं सोपं होतं, पण मुंढा शेप देण्याआधी आपल्याला छातीची मार्किंग करायची। छाती 34 आहे, तर 34चा चौथा 8.5 इंच किंवा 8.5 इंच, हे बघा मी 8.5 इंचाला एक मार्किंग करते आणि प्लस 2 इंच मी पुढं प्लस करते। आपण टोटल छाती 10.5 इंच घेतली आहे आणि हे बघा मी असा मुंडा शेप दिला। छाती मार्किंग केल्यानंतर मुंडा शेप दिला आहे आणि कमर 28 आहे, तर 28/4 केल्यानंतर 7 इंचाला मी मार्किंग केली। 1 इंच ट्रक्ससाठी आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिनिंग घेतली आहे, तर टोटल कमर आपण 9.5 इंच घेतली आहे आणि छाती शोल्डर पट्टी मी 3 इंचाची घेतली आहे आणि मागील गळा उंची बोटनेकसाठी मी 3 इंच घेतली आहे। जी वर गळा रुंदी राहिली आहे 4.5 इंच, त्याचा मी बॉक्स बनवला आणि बोटनेकचा शेप दिला आहे। कमरेची पट्टी मी 3 इंच घेतली आहे, 3 इंचाला अशी मार्किंग केली आणि सरळ लाईन आखून घेतली, कारण इथं आपण काट लावणार आहे आणि क्रॉस तुम्हाला असं एक तिरकी लाईन आखून घ्यायची आहे। इथं लाईन तुम्ही चेंज सुद्धा करू शकता। हे बघा तुम्हाला इथं नेक छोटा हवा असेल
तर तुम्हासनी इथं बघा मी आता किती घेतले 4.5 इंच, म्हणजे जेवढे वर आपली गळा रुंदी आहे तेवढीच मी खाली टाकले आणि तिरकी लाईन आखून घेतले. तुम्हासनी इथं गळा लहान हवा असेल तर 3.5 इंच तुम्हासनी मार्किंग करू शकता. आणि मी तुम्हाला सांगितलं, तुम्हासनी जर छातीचं माप घेता येत नसेल परफेक्ट तर कमर आपली 9.5 इंच आले, त्यात तुम्हासनी 1 इंच प्लस करायचं आहे. तर 1 इंच प्लस केला तर तुम्हासनी बरोबर छातीचं माप भेटतं. मी या पद्धतीने सुद्धा ब्लाऊज कटिंग करते, फिटिंगला परफेक्ट बसतात. आपला मागील भाग कटिंग कंप्लीट झाला आहे. तर आता आपण पुढील भागासाठी मी हे पेपर वापरते. याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या या चॅनेलवर अपलोड केला आहे. हा बघा, 34 साईज न्यू ट्रेंडिंग ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग. याची लिंकसुद्धा मी याच व्हिडिओच्या खाली देणार आहे. ह्याच पेपरचं कटिंग मी त्या व्हिडिओमध्ये केलं आहे. आपण हेच पेपर वापरून हा ब्लाऊज कटिंग करणार आहे. तुम्ही हे पेपर तुम्हासनी कटिंग कसं करायचं बघायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. तर हा आपला कटोरीचा कट पीस आहे. हा पेपर कटिंग आहे. तर मी हे पेपर परफेक्ट ठेवला आहे. आणि हे बघा, इकडं आपली बंद बाजू आहे, बंद बाजूकडे मी हा पेपर ठेवला आहे. आणि तुम्हासनी शिलाई मार्जिनिंगसाठी तुमची शिलाईसाठी किती कपडा जातो तेवढा कपड्याला तुम्हासनी अशी मार्किंग करून घ्यायची आणि एवढ्या लांबून तुम्हासनी कटिंग करायचं आहे. परफेक्ट पेपरप्रमाणे कटिंग करायचं नाही आहे. तर मी शिलाईसाठी एक्स्ट्रा कपडा ठेवून बाकीचा कपडा कट केला आहे. आपला हा एक पीस. आणि इथं पुढं मला गळ्याचा सेप थोडा खाली वाटला म्हणून मी थोडासा वर सेप वळवला आहे. इथं तुम्हासनी वाढवायचं नाही आहे, फक्त मला सेपसाठी मी ते वर घेतलं आहे. हे बघा, इकडे मी मार्किंग केले, इकडे आपला वाढवण्याचा भाग आहे म्हणून. आणि जिथं मी कट टाकला आहे तिथं मार्किंग करून घेतले. इथं तुम्हासनी कट टाकायचं कारण आपल्या इथं ट्रक्स येणार आहे. हे बघा, हा आपला कटोरीचा भाग झाला आहे. सेम असा तुम्हासनी अजून एक कटिंग करायचा आहे. हे बघा, आता हा त्यातला खालचा पीस आहे. तर ह्याला इथं जो ट्रक्स होता तो पिन लावून मी असा मायनस करते. आणि हा पीस ठेवायचा आहे कसा बघून घ्या, समजून घ्या, कारण की हा पीस ठेवण्यावर तुमचा ब्लाऊज फिटिंग परफेक्ट येणार आहे. हे बघा, असा क्रॉस नाही ठेवायचा आहे. तर हा असा जिथं आपली बंद भाग आहे तो बंद भागाला असा परफेक्ट ठेवायचा आहे. वर तुमचा पीस शोल्डर क्रॉस जाते तर जाऊ द्या, पण हा तुम्हासनी असा परफेक्टच ठेवायचा आहे. आणि पिना लावून तुम्हासनी हा सुद्धा मी जसं दाखवते ह्याप्रमाणे शिलाई मार्जिनिंगसाठी कपडा आतमध्ये ठेवायचा आहे. हे बघा, गळ्याचा कपडा सोडून एक्स्ट्रा कपडा ह्या ठिकाणी फक्त शिलाई मार्जिनिंग आपल्याला वाढवायची आहे, बाकी कुठं सुद्धा नाही. मी शिलाई मार्जिनिंग जेवढी वाढवायची तेवढी चॉकनं आखून घेते आणि इथून वर आपल्याला वाढवायची नाही आहे. तर मी आता हा जो पेपर कटिंग केला आहे तो व्हिडिओ नक्की जाऊन पहा. तो सुद्धा फिटिंगला ब्लाऊज खूप छान बसला आहे. आपण त्याचं पेपर कटिंग करून तोच पेपर वापरून आपण तो ब्लाऊज कटिंग केला होता. तर सेम साईजचा हा ब्लाऊज आहे, फक्त आपण त्याला लेस लावली नव्हती, ह्याला लेस वगैरे प्रॉपर लावून बनवला आहे. तर या पद्धतीनं ब्लाऊज कटिंग करून घालून बघा आणि नंतर व्हिडिओला लाईक करा. मी व्हिडिओ बनवताना खूप मेहनत घेते, त्यामुळं नक्की व्हिडिओला लाईक करा. आपलं अस्तर कटिंग कंप्लीट झालं आहे. तर हे मी डबल काढून घेतले आहेत. आता आपण ब्लाऊज कटिंग करायला घेतोय. आपण पाठीमागच्या गळ्याला काठ वापरणार आहे, तर मी अर्धे काठ जेवढे बाहीला लागतात तेवढे घेतलेत आणि बाकीचे साईडला घेतले. तर कडी मी अशी एवढीच घातली आहे, तुम्हाला दिसतं. आणि इथून पुढं आपण अर्ध्या पीसवरच ब्लाऊज असा घडी करून ठेवणार आहे. पसरून तुम्हाला हवा तसा ठेवा आणि परफेक्ट मी ब्लाऊजप्रमाणे कटिंग करून घेते. ह्या पद्धतीने मी सगळे पीस कटिंग करून घेतलेत. हे बघा, हा मागील भाग आहे, मी असा ओपन करून ठेवून हा आपला पुढील मधुबाला दुसरा भाग आहे आणि हा उलटा ठेवला. हे बघा, उलटा आहे. याला सुद्धा मी परफेक्ट कटिंग करून घेतला आहे आणि हा सरळ ठेवला आहे. तर चला आपण सगळ्यात पहिला पुढचा भाग शिवायला घेतोय. तर मी पुढील भाग पहिलाच बोलले मी उलटा ठेवला आहे हा. आणि हा इथं आपला योकसारखा सेप आहे, तिथं तुम्हाला परफेक्ट सेप द्यायचा आहे. आपला शिवून झाल्यानंतर जिथं गोल सेप आहे तिथं असे कट टाकून घ्यायचे आहेत.
ह्या टिप्स आहेत, कट टाकल्यामुळं हा इझिली पलटी होईल. आणि त्याच्यानंतर अस्तरकडच्या साईडला सगळा शिलाई मार्जिनिंगचा कपडा सरकवायचा आहे आणि अस्तरकडच्या साईडलाच दाब शिलाई द्यायची आहे. ही सुद्धा टिप आहे, कारण की ह्या पद्धतीने तुम्ही गोष्टी फॉलो केल्या तर तुमचा ब्लाऊज फिनिशिंगला परफेक्ट बनेल. आणि ह्या शिलाई 1 2 3 अशा गळ्याच्या बाजूनी किंवा प्रत्येक ठिकाणी बसतात, त्यामुळं ब्लाऊज फिटिंगला सुद्धा चांगला बसतो. आणि हा बघा, हा आपला योकसारखा टोक निघलाय, तो टोक तुम्हाला परफेक्ट काढायचा. इथं आपली दाब शिलाई बसली नव्हती, तिथं आपल्याला दाब शिलाई देता येत नाही, तर तिथं मी कपडा सुई उचलून पुढं घेतली होती, तर तो मी कट केला. आणि त्याच्यानंतर हे बघा, मी आता फिनिशिंग शिलाई दिली आहे. फिनिशिंग शिलाई दिल्यानंतर अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा असा पूर्ण शिलाई मारून जोडून घ्यायचा आहे. हे बघा, पूर्ण ब्लाऊज तुम्हाला शिलाई मारून जोडून घ्यायचं आहे. ह्या बाजूने पण करून घ्या. आपला पूर्ण करून रेडी आहे. आता आपल्याला हा मधुबालाचा हा पहिलावाला पीस, ह्याला आपण पिना काढून तुम्हाला पूर्ण अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा शिवून घ्यायचा आहे. आणि जिथं आपण कट टाकले होते, तर आपण अस्तरला कट टाकले होते, तर ब्लाऊज पीसला पण असे कट टाकून घ्या. आता हा आपण पॅडच्या वरून किंवा कपच्या वरून लावायसाठी जो अस्तर घेतला होता एक्स्ट्रा, त्याला मी कॅनव्हास चिपकवला आहे, कारण गळा व्यवस्थित बसण्यासाठी कॅनव्हास चिपकवणं गरजेचं होतं. तर मी असं अस्तरलाच कॅनव्हास चिपकवलं आहे. आणि हे बघा, असं पलटी करून ते ब्लाऊजच्या आणि अस्तरच्या मध्ये जाणार आहे. तर इथं आपल्याला गळ्याला पट्टी अटॅच करायची गरज नाही आहे. तर मी अस्तरकडच्या साईडला दाब शिलाई दिली आणि नंतर हे बघा, इझिली पलटी झाला तर आपण ही फिनिशिंग शिलाई देतो. मी प्रत्येक ठिकाणी दाब शिलाई फिनिशिंग शिलाई का देते, तर त्यामुळे आपला ब्लाऊज फिटिंगला चांगला बसणार आहे. जिथं आपण कट टाकून घेतले होते तिथं आपल्याला कटला कट जोडायचा आहे. आणि ट्रक्स उंची 3 ते 3.5 इंच घ्यायची आहे. मी इथं 3.5 इंच घेतली आहे. सेम तुम्हाला दोन्ही साईडला हे ट्रक्स द्यायचे आहेत, प्लस अस्तरला सुद्धा सेम असे ट्रक्स देऊन घ्यायचे आहेत. तर मी हे ब्लाऊजला देऊन घेतलेत. आता अस्तरला सुद्धा देऊन घ्या. आणि नंतर ॲपेक्स पॉईंटचा सुद्धा मी इथे ट्रक्स देते, कारण त्यामुळे आपला ब्लाऊज फिटिंगला चांगला बसणार आहे. ॲपेक्स पॉईंटचा ट्रक्स मी आपल्या ट्रक्स जे आपले मारले त्या ट्रकच्या समोर बरोबर मध्येच दिला आहे. आणि ट्रक स्टार्ट कुठून करायचं आहे, हे बघा, 1-1 इंच मी ट्रक्सपासून मार्किंग केली आणि तिथून मध्ये, म्हणजे आपला हा 3.5 किंवा 3 इंचावर ट्रक्स येतो. 3-3-6 इंच. हे बघा, अस्तर ब्लाऊजला दोन्हीला ट्रक्स देऊन झाले आहेत. आता आपल्याला हे पॅडचा मध्य काढायचा आहे. हे बघा, 34 साईज छाती आहे, तर मी 36 साईजचे पॅड वापरले आहेत. 2 इंच मोठे पॅड वापरायचे आहेत, किंवा याला कपसुद्धा बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा. याला कॅनव्हास कपसुद्धा बोलतात. मी असा मध्य काढला, त्याला असं पलटी केलं आणि हे बघा, जिथं आपला ट्रक्स पॉईंट आला आहे तिथं तुम्हाला असं फक्त 2 टाके मागे पुढे करून पॅक करायचं आहे. सेम असा दुसरा पण तुम्ही लावून घेणार आहात. आपले दोन्ही कप अटॅच झाले आहेत. आता आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज असा व्यवस्थित शिलाई मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपण नंतर मधुबाला दुसरा पीस जॉईंट करताना तो चुकून एक पीस त्यातला साईडला झाला किंवा अस्तर आलाच नाही, मध्ये चुनी पडली, असा प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून आपण ही शिलाई मारून घेतली आहे. आता हे दोन्ही पीस आपण जॉईंट करून घेतलेत. धागे वगैरे मी सगळे कट करते. हे फिनिशिंगच्या गोष्टी आहेत, नक्की फॉलो करा. आणि हे बघा, हा आपला योकचा जो कोण आहे तिथं मी पहिला बोटानं पॅक केले. पिनसुद्धा मी इथंच पहिली लावणार आहे, कारण मध्यापासून हे बघा बाकीचा बरोबर मध्याला पिन लावली. बाकीचा असा कपडा तुम्हाला ॲडजस्ट करायचा आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर जेवढा गळा उंची आपण घेतली ती इथे येते का तुम्हाला मोजून बघायची आहे. हे बघा, ही 6 इंच येते, तर ती बाजूसुद्धा तुमची 6 इंच आली पाहिजे. जर नसेल येत तर कपडा तुम्हाला ॲडजस्ट करायचा आहे. आता माझी बरोबर 6 इंच येते. तर बघा, मी एका बाजूने शिलाई माराई घेतली नाही आहे, कारण एका बाजूने शिलाई माराई घेतली तर कपड्याला मध्येच फुगा येतो. तर मी बघ मध्यापासून एका बाजूला शिलाई अशी मारते. आता तुम्हाला कपडा असा ॲडजस्ट करून मागं पुढं करत तुम्हाला परफेक्ट आपण जे पॅड लावले आहेत त्याच्या बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, मी कपडा साईडला सुद्धा खेचून घेते. तुम्हाला सेफ इथं ॲडजस्ट करायचा आहे.
मी पिन काढली आहे आणि हे बघा, कारण ऑलरेडी मी 6 इंचाला मार्किंग केलेली, तिथं मार्किंग दिसते मला. आपली एक बाजू जोडून झाली आहे, तर आता दुसरी बाजू पण तुम्हासनी जोडून घ्यायची आहे. हे बघा, ही सुद्धा मी मध्यापासून स्टार्ट करते. तर ह्या टिप्स आहेत किंवा ह्या गोष्टी तुम्ही लक्ष देऊन बघा, ज्या मी करते त्या पद्धतीने तुम्हासनी सुद्धा ब्लाऊज परफेक्ट त्याच करायच्या आहेत. जेवढं फिनिशिंग सोबत करता येईल तेवढं करायचं आहे. त्यामुळे तुमचं सुद्धा ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसेल. आणि फिनिशिंग जर तुम्हासनी असंच यायला हवं असेल तर जसं मी दाखवते तसं परफेक्ट करा. ही बघा, आपली उलटी बाजू आहे. पाठीमागच्या साईडने आपला ब्लाऊज असा दिसतोय. आता आपण ही लेस पहिला, हे बघा, जिथं आपण कॅनव्हास अटॅच केलं होतं किंवा आपला जो मधला पीस आहे त्याला मी पहिला अटॅच करते. लेस जरा जाडी आहे, त्यामुळं इथं तुमच्या चॉईस आहे, तुमच्या आवडीप्रमाणे लेस पायपिंग तुम्ही घेऊ शकता. बघा, माझी लेस अटॅच झाली आहे. तर आता आपल्याला पूर्ण आपल्या दुसऱ्या पीसवर पण लेस अशी पूर्ण अटॅच करून घ्यायची आहे. बघा, अशी गोल फिरवायचे, हळूहळू फिरवायचे आहे. या लेसवर एका बाजूला माझे खडे किंवा टिकली आहे, हे बघा असे, तर ते माझ्या सुईखाली यायला नको म्हणून मी खूप आरामात शिलाई मारते. तर आणि हे बघा, शिलाई मारताना पण छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. एकदम किनारीला परफेक्ट मी शिलाई मारते, बिलकुल कपडा माझा ब्लाऊजचा दिसत नाही आहे. आपली लेस अटॅच झाली आहे. एका बाजूला मी बोलली खडे आहेत किंवा मणी आहेत, तर त्यावर मला मशनीने शिलाई नाही बसणार, मी हाताने पॅक करणार आहे. पुढील भाग आपला रेडी झाला आहे. आता पाठीमागचा, हे बघा, हे काठ होते, आपला एकच काठ होता, मी मधनं कट करून 2 तुकडे बनवले आहेत काठाचे आणि एका साईडला पायपिंग अटॅच केली आहे. आता तुम्हाला ह्याला शिलाई मारून पिना काढायच्या आहेत. हे बघा, मी ह्याला शिलाई मारून घेतली, पिना पण काढले आहेत. आणि हे कॅनव्हास आहे आपलं. हे बघा, हे कॅनव्हास असं होतं, ह्याला मी असं दुमडून शिलाई मारून घेतली आहे, तर तो असा बनला आहे. तर मी ही डोरी बनवली आहे. डोरी कशी बनवायची, तुम्हाला डोरी बनवता येत नसेल तर तुम्ही रेडीमेड डोरीसुद्धा वापरू शकता किंवा डोरी कशी बनवायची याचा मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याचीसुद्धा लिंक मी देईल. तुम्हाला नसेल बनवता येत तर तुम्ही कपड्याची डोरी बनवू शकता. डोरी मी पहिला अटॅच केली आहे ब्लाऊजला आणि त्याच्यानंतर मी वरच्या बोट नेकला तिरकी पट्टी, ही तिरकी पट्टी मी छोटी केली आहे पाठीमागं, दाबाच्या पाठीमागं बोट ठेवून, आणि त्यामुळे आपल्याला पट्टीला चुन्या द्यायची गरज नाही पडत आहे. तर मी ती सुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवले, त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये ती पट्टी छोटी करायची दाखवली नाही आहे. तुम्ही नसेल बघितली तर मी याचीसुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली देईल. हे बघा, गळ्याच्या बाजूला मी असे कट टाकून घेतले. कट टाकणं गरजेचं आहे, त्यामुळे तुमचा, हे बघा, कट टाकल्यानंतर मी त्या पट्टीवर दाब शिलाई देते आणि दाब शिलाई दिल्यानंतर तुम्हाला हा असा पलटी करायचा आहे. पण मी त्यात थोडासाच पलटी करते, कारण आपल्याला शोल्डर जोडल्यानंतर राहिलेला आपल्याला पूर्ण पलटी करायचा आहे. पुढील भाग, मागील भाग शोल्डर जोडल्यानंतर. आता वरचा बोटनेक तयार झाला, तर खालचा गळा आपण कॅनव्हास लावणार आहे. तर मी असं एक पिन लावून घेतली आणि परफेक्ट गळा, हे बघा, कोणाच्या ठिकाणी असा फिरवायचा आहे. लक्ष देऊन तुम्ही बघितलं तर तुम्ही परफेक्ट माझ्यासारखा ब्लाऊज शिवायला शिकाल. आणि तुम्ही शिकावा अशी माझी इच्छा आहे. नक्की लक्ष देऊन बघा आणि ह्याच गोष्टी परफेक्ट करा. आणि तुम्ही शिवलेल्या ब्लाऊजचा फोटोसुद्धा मला पाठवला तर मला नक्की आवडेल. हे बघा, आता मी कॅनव्हास जोडून झाल्यानंतर मी दाब शिलाई देते. हे बघा, आपली दाब शिलाई देऊन झाली आहे. आता दाब शिलाई दिली की हा कपडा इझिली पलटी होतो. तर मी आता ह्याला वरून फिनिशिंग शिलाई देते. हे बघा, हे तर आपल्याला हा कपडा ॲडजस्ट करायला मला जरा त्रास झाला होता. तुम्हासनी पण होईल, पण तुम्हासनी परफेक्ट करायचं आहे. हे बघा, इथं थोडा कपडा डोकवताना दिसतोय, तिथं आपण हात शिलाई करताना हा व्यवस्थित करावा लागणार आहे. आता आपल्याला इथं अशी ही लेस अटॅच करायची आहे. मी फक्त इथं एवढ्याच भागामध्ये ही लेस अटॅच करणार आहे. खाली आपले काठ येणार आहेत आणि वरच्या बाजूला मी नॉर्मली बोटने घेतलं आहे. आपली लेस, हे बघा, ही लेसचा कपडा सुद्धा मी असा आतमध्ये घालते.
इथं जरा मला ॲडजस्ट करायला त्रास झाला. तुम्ही हे बघा मी बाहेर काढला पूर्ण. हे असा पूर्ण फक्त लेसच आतमध्ये फोल्ड करते, कारण हा इथं जाड झाला आहे. डोरी आली आहे, प्लस आपल्याला जो आपण वर गळ्याला पट्टी लावली ती आली आहे, कॅनव्हास आला आहे, परत आता ही लेस पण आली आहे. तर इथं तुम्हाला फिनिशिंगकडे लक्ष द्यायचं. तर हा असा राहिला आहे, हे आपण हात शिलाई करताना व्यवस्थित करणार आहे, पॅक करणार आहे. तर हा फिनिशिंगला असा परफेक्ट होऊन जाईल. आता आपल्याला इथं काट अटॅच करायचे आहेत. हे बघा आता लुक आपल्या ब्लाऊजचं किती छान वाटायला लागला. तर ते लेसचे हे आहे ते आता काटाच्या खाली गेले. तर लेसची धागे आपल्याला आता बाहेर डोकवणार नाहीत. हे ब्लाऊज शिवताना सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. आणि आता आपल्याला खालच्या साईडनं पण एक शिलाई मारून घ्यायची आहे. खालच्या बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्रावाला सगळा काट कट करून काढायचा आहे. आणि आपल्याला इथं आता बघा ट्रक्स द्यायचं. आपण ट्रक्ससाठी 1 इंच प्लस केला आहे. सेम अशी मी दोन्ही पट्ट्या अटॅच केल्या आहेत. आणि आता आपल्याला ट्रक्स द्यायचा आहे. ट्रक्स इथं नसता दिला तरी चालला असता, पण ऑलरेडी मी 1 इंच प्लस केला आहे. तर तुम्ही ते ट्रक्स नसेल द्यायचा तर कमर प्लस 1.5 इंच घ्या. 1 इंच ट्रक्सचा घेऊ नका. हे बघा किती बाजूला आपला ट्रक्सचा आला आहे. कायम ट्रक्स गळ्याच्या बाजूला आला पाहिजे, गळ्याच्या खाली नाही. आणि नंतर मी हुकाई पट्टी अटॅच करते. वरची बाजू आपली क्लिअर आहे, तर वरच्या बाजूने मी हुकाई पट्टी फोल्ड केली आहे. आणि खालच्या बाजूने आपली कमरपट्टी मी लास्टला लावणार आहे. हुकाई पट्टी लावून झाल्यानंतर आपल्या दोन्ही पट्ट्या अटॅच झाल्या आहेत. एकमेकावर अशी पट्टी परफेक्ट ठेवायची आहे. आणि जो एक्स्ट्रा पट्टी आहे ती कट करून काढायची आहे, म्हणजे आपलं हे परफेक्ट बनेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कमरपट्टी अटॅच करायची आहे. कमरपट्टी अटॅच करताना मी अशा मध्ये चुन्यासुद्धा देते छोट्याशा, त्यामुळे आपली पट्टी परफेक्ट अटॅच होते. दोन्ही कमरपट्ट्या आपला पाठीमागचा भाग रेडी झाला आहे. आता आपण शोल्डर अटॅच करायला घेतो. हे बघा ही एक्स्ट्रा पट्टी आहे, अस्तरची आहे. तर त्याच्यावर तुम्हाला शिलाई अशी मशीन चालवायची आहे. सुई खाली अटकून इथं पॅक करायची आहे. आता पुढचा भाग असा याच्यावर पलटी करायचा आहे. हे बघा इथं खडे आहेत, हे मी खडे काढते नाहीतर माझी सुई तुटेल. आणि हे बघा आता जी पट्टी आहे आपण अस्तरची पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे, तर ती तुम्हाला पुढील भागावर अशी फोल्ड करायची आहे. आणि हे बघा असं ओपन केले की हे फिनिशिंग सोबत रेडी होते. आता आपल्याला पूर्ण पट्टीला दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. तर सुई खाली येणारे सगळे खडे मी काढते आणि त्याच्यानंतरच मी सुई म्हणजे मशीन चालवते. तर हा आपला पाठीमागचा भाग पण रेडी झाला आहे आणि शोल्डर पण आपला अटॅच झाला आहे. मी धागे बिगे सगळे कट करते. आणि ही शोल्डर पट्टी पुढं वाढली आहे तर ही कट करून काढा. हे अशीच ठेवणार नाही आहेत तुम्ही. हे बघा अशी सेम दुसरी बाजू पण तुम्ही बनवून घ्या. आपल्या दोन्ही बाजू बनवून रेडी आहेत. हा बघा इथं आपली डोरी परफेक्ट आली आहे. आपला पुढचा पाठीमागचा गळा फिनिशिंग सोबत एकदम छान रेडी झाला आहे. आता आपल्याला पुढील भागाला सुद्धा कमरपट्टी अटॅच करायची आहे. तर मी जशी पाठीमाग अटॅच केली सेम तशीच पुढच्या भागाला पण कमरपट्टी अटॅच केली आहे. हे बघा आपला किती सुंदर लुक दिसतोय ब्लाऊजचा. सेम ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाऊज शिवा. आता आपण बाही शिवायला घेतोय. तर हे बघा मी अशी पलटी केली, अस्तर दोन्ही पीस वेगवेगळे केले. हे बघा ही माझी पद्धत आहे, त्यामुळं मला एकाच बाजूचे 2 बाही होत नाहीत. आपली बाही शिवून झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊजला अटॅच करायला घ्यायची आहे. आपली बाही ब्लाऊजला अटॅच झाली आहे. जशी तुम्ही नॉर्मली बाही अटॅच करता त्या पद्धतीनंच ही सुद्धा करायची आहे. आपली बाही अटॅच झाली आहे. आता तुम्हाला ब्लाऊज फिटिंग करायची आहे. आपण ह्याला लेस अटॅच करणार आहे. हे बघा ही लटकणारी लेस आहे. तर हे बघा अशी हाताला मी लेस लावणार आहे. ह्याला खूप मोठी लेस असल्यामुळे मला याला सिंगल दाब वापरायची गरज नाही पडले. तर हे आहे ह्याच दाबवर मला लेस लावता आली आहे. बऱ्यापैकी अशी लेस असेल तर आपल्याला दाब बदलावा लागतो, पण ह्या लेसला मला बदलायला नाही लागली. मी सरळ ब्लाऊजला पहिला शिलाई मारून घेतले. एक्स्ट्रा धागे सगळे कट करून काढते. ही मी सगळ्या ब्लाऊजला गोष्टी फॉलो करते. सगळ्या ब्लाऊजला मी सेम प्रोसिजर करते. आणि त्याच्यानंतर ब्लाऊज उलटा करून अशी शिलाई मारून घेतली.
आता आपल्याला कमर 28 होती तर त्याचा चौथा 7 इंच. मुंढा आपला बोटनेक आहे तर तुम्हाला 7 इंच न घेता मुंडा 7.5 इंच घ्यायचा आहे. हे बघा 7.5ला मार्किंग केली मी. आणि दंड आपले 5 इंच आहेत तर मी 5 इंचाला पण एक मार्किंग करते. तर आपल्या एका लाईन सरळ लाईनमध्ये ब्लाऊज फिटिंग होतोय. तुम्हाला बघा तुमच्या समोर आपण ब्लाऊज कटिंग केलाय, शिवलाय सुद्धा. बघा आपली लाईनसुद्धा परफेक्ट आले. तुमच्या समोर ब्लाऊज फिटिंग होतोय तर नक्की ह्या पद्धतीनं ब्लाऊज एकदा शिवून घालून बघा आणि मला कमेंट करा. मी व्हिडिओ बनवताना खूप मेहनत घेते त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा. हे बघा आपल्या लाईनीसुद्धा तंतोतंत जोडल्या गेल्या आहेत. पाठीमागं हुकाचा ब्लाऊज आहे आपला. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्या.